सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गेले कित्येक दिवस झाला आपलं चॅनल आपल्या मुलांपर्यंत योग्य ते माहिती, योग्य ते मार्गदर्शन करत आहे. सो अलीकडचा जो चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षण आणि नोकर भरती याच्यावरती काय परिणाम होईल का, हा विषय गेले 2 दिवस झाला मी सुद्धा कमेंटमध्ये वाचतोय, बघतोय. सगळ्या विद्यार्थ्यांची कमेंट्स येतात, सर अशा कमेंट्स आहेत, तशा कमेंट्स आहेत वगैरे वगैरे. सो ते मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या गोष्टी आणि मराठा आरक्षणाबद्दल थोडंफार आपलं मत आणि त्याच्या थ्रू मग आपल्या ज्या भरती आहेत त्याच्यावरती काय परिणाम होणार का, हा एकंदरीत मुद्दा आज मला तुम्हाला सांगायचा आहे. तत्पूर्वी मराठा किंवा आपल्या आरक्षण किंवा मराठापेक्षा अजून सुद्धा जाती धर्मी आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि विविधपूर्ण नटलेला आपला महाराष्ट्र हा वेगवेगळ्या संस्कृतीनं जगतोय. म्हणजे प्रत्येक धर्माची, प्रत्येक जातीची एक वेगळी स्पेसिफिक संस्कृती आहे. त्या संस्कृतीची पाळेमुळे धरून तो या समाजामध्ये तो जगत असतो, वावरत असतो. सो त्याच्या विरुद्ध काही जर त्यानं केलं तर थोडक्यात त्याला त्या समाजाची काय शिक्षा असेल ती त्याला भोगावी लागते. अशा पद्धतीनं सर्व घटना ह्या पूर्ण महाराष्ट्र हा विविध जातींनी बनलेला आहे, धर्मांनी बनलेला आहे. चांगली गोष्ट आहे, कारण की प्रत्येकाला आपले आपले अधिकार आहेत जाती धर्माचे. सो ते तो पाळतच असतो आणि ते पाळायलाच पाहिजे अशी आपली स्वतःची इच्छा आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक दिवस झालं मराठा आरक्षण चाललंय. गेल्या कित्येक वर्षापासून, माझ्या मते 2014 पासून आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर आलेला आहे. 2014 पासून ते 2023 पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचे जवळजवळ 50 ते 60 मोर्चे, मूक मोर्चे, ह्याच्यामध्ये लाखोच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये हे घडलेले होते. प्रेमाने आणि चांगल्या शांततेने मूक मोर्चे काढलेले होते आणि तरी पण ह्या सरकारला जाग आलेली नव्हती. जे सगळे सरकार ह्या मराठा आरक्षणासाठी होऊन गेलेले आहेत. आता सुद्धा 3 सरकार एकत्र आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जे सांगत होते की बाबा नाही हाचा प्रश्न आहे, नाही हा तोचा प्रश्न आहे, नाही ह्यांचा प्रश्न आहे, अशा पद्धतीनं ती कारणं सांगत होती. पण आताच्या घडीला अशी महत्वाची घटना आहे की सर्वजण एकत्र आहेत, एका खुर्चीवर आहेत, जरा कमी मागे पुढे आहेत. एकनाथ शिंदे साहेब पुढे असतील, त्याच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस असतील, त्याच्या पाठीमाग आपले जे अजित पवार आहेत ते असतील. तर 3 जण एकाच गाडीवरती, एकच गाडी आहे पण 3 ड्रायव्हिंग त्यांच्या ड्रायव्हिंग ते त्यांच्या हातात आहे सगळेजण. सो 3 जण गाडी चालवत आहेत, सर्वांना समान संधी आहे. आज हे मुख्यमंत्री आहेत, उद्या ते मुख्यमंत्री आहेत, सगळ्यांनी एक एक वेळा खुर्ची सांभाळलेली आहे. सो हे 3 एकत्र येऊन सुद्धा जर मराठा समाजाला आरक्षण देत नसतील तर बाकी सगळ्या घटना कशा पॉसिबल आहेत. त्यांना एक दिवसामध्ये मंत्रिमंडळ चेंज होऊ शकतं रात्रीत. तर ह्या पण प्रश्न महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, मराठा आरक्षण हा काय एखादा राज्याचा विषय नाहीये, कारण की हा केंद्राकडूनच विषय करावा लागतो, हे पण महत्वाचं आहे. पण गेले 2014 पासून ते 2023 पर्यंत जवळजवळ 10 वर्ष होत आली. हा मुद्दा महत्वाचा प्रलंबित आहे. याच्यामध्ये कित्येक मुलं आपली मराठा समाजाची जे मागासलेले आहेत ती 100% कुठेतरी त्यांचं नुकसान झालंय असं आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक धर्माचं, प्रत्येक जातीचं आरक्षण आहे आणि ते टिकवलंच पाहिजे, खूप महत्वाचं आहे. याचं एक उत्तम उदाहरण मी सांगतोय. मराठा आरक्षणामध्ये एवढं मोठं आरक्षणाचा विषय केलेला होता, खूप महत्वाचा होता. अलीकडचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपले जे भाऊबंद आहेत, आमचे किंवा तुमचे सर्वांचे भाऊबंद, म्हणजे मराठा आरक्षणचा विषय खूप महत्वाचा असताना काही किंवा जास्त करून सगळे जे जाती आहेत ना त्यांनी खूप मोठा सपोर्ट केलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं कोणी जाती धर्मावरती कोणी भांडण करू नये की माझा असा आहे, आमचं तसं आहे, आमचं तसं आहे, असा विषय कोणी करू नये. कारण की आता अलीकडच्या न्यूजमध्ये मी बघितलंय, कारण की मराठा आरक्षण जरी मराठा लोक करत असतील आरक्षण, पण SC ST NT वगैरे त्यांनी खूप सपोर्ट केला होता, खूप म्हणजे खूप सपोर्ट केला होता. याचं उत्तम उदाहरण की महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा एकी आहे जी तुमच्या आमच्यामध्ये आहे, पण ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राची हे देतोय, धुरा देतोय, ते जर आपल्या बाजूने नसतील. कारण की लय महत्वाचा मुद्दा आहे. हे आरक्षणावरती, जात धर्मावरतीच जे काही येतात ना ते निवडून जास्त प्रमाणात यायला लागलेत अलीकडच्या ह्याच्यामध्ये, अलीकडच्या राजकारणामध्ये. फक्त काय करायचं, ह्यांची जात पेटवायची, ते जात पेटवायचे आणि बरोबर निवडणुकी तोंडावरतीच हे जे आरक्षणाचा विषय आहे ना ते तोंडावरतीच येतात आणि त्याच्यामध्येच काय येतात हा विषय खूप महत्वाचा आहे. निवडणुकी तोंडावरतीच हा काय विषय येतात, कारण की कटुतर आशा दाखवायची, द्यायचं नाही द्यायचं वगैरे. सेम अशाच पद्धतीनं 2021 साली आरक्षण रद्द झालेलं होतं, ज्या मराठा समाजाविरुद्ध जयश्री पाटील आणि गुणवंत सदावर्ते यांनी हे केलेले याचिका दाखल केलेली होती की बाबा त्याचे 11 मुद्दे आहेत, त्या 11 मुद्द्यांनुसार मराठा आरक्षण हा मागासलेला नाहीये वगैरे वगैरे, असे मुद्दे त्याच्यामध्ये 11 मुद्दे दिलेले होते. ते काय 11 मुद्दे आपल्याला सांगणं गरजेचं नाहीये, पण
महत्वाचं मराठा आरक्षणाविषयी खालचे जे आपली लोक आहेत, आपले जवळजवळ शेजारी वगैरे आहेत, जे वेगवेगळ्या एका गावामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोक असतात, तसेच एका जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आहेत. त्यांनी युनिटी दाखवलेली आहे की बाबा मराठा समाज मागासलेला आहे आणि तुम्ही त्यांना आरक्षण द्या. हे खालची लोक समजतात, पण वरची लोक तुम्हाला परत वाट लावून सोडतायत. वरची लोक काय करतात, तुमच्यामध्ये भांडण लावून तुम्हालाच भरकवतायत. कोण डोकं फोडतोय, कोण काय फोडतोय, कोण जाळपोळ करतंय. हा विषय खूप महत्वाचा आहे. का नाही दिलं? एकाच वेळी जर महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांनी जर राजीनामा दिला असता पटकन, तर हे इझी विषय झाला असता. एवढा विषय सोपा होता. पण काही खासदारांना फोन केले आपल्या लोकांनी आणि त्यांनी बघतो असं म्हणून तो विषय टाळलेला आहे आणि ह्याच्यावरती कोणीही निर्णय घेतलेला नाही आहे. ठीक आहे. आणि काही खासदारांनी काय सांगितलं, बाबा नाही, मला मंत्रिमंडळामध्ये हा विषय मांडून तुमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग तुम्ही गेले 10 वर्ष काय करताय? तुम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये निवडून आलेला आहात, आता सुद्धा तुम्ही खासदार आहात, तरी पण तुम्ही काही केलेलंच नाहीये. मग असा विषय असताना जर राजकारण भेटत नसेल तर हा विषय खूप महत्वाचा आहे. कारण की ज्याच्या हातामध्ये आपण धुरा देतोय तेच आपल्यामध्ये भांडणं होतात. हे खूप महत्वाचं आहे. कारण खालचा जो आपला समाज आहे, जे आपले SC ST NT जे काही कोण आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगतोय. महत्वाचं हे आपले बहीण भावात सगळेजण एकाच मताने राहत आहेत. कारण की खाली एकमेकालाच यायचं, एकमेकाच्या जेवणामध्ये, ताटामध्ये आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये सर्वजण एकाच दिलाने एकाच मताने येतात, जरी त्यांचं जात धर्म वेगळे असेल तरी पण. ठीक आहे. आणि सगळ्यांचं रक्त तुम्हाला माहितच आहे, लालच आहे. सो आपण सर्व एक जातीय, एक धर्मीय आहोत. या पद्धतीने आपण जगायला पाहिजे. पण ज्याच्याकडे आपण सर्व दिलेले आहे धोरण, ते कोणीही आपल्याकडे बघत नाहीत. त्याच्या अगोदर पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्रामध्ये एकूण 8 जाती आहेत आणि 8 जातीमध्ये प्रमुख महत्वाचे हिंदू आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, पारशी आहे आणि यहुदी. अशा पद्धतीने 8 जाती आहेत टोटल. आणि 8 जातीमध्ये हिंदू धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. जवळपास 79.83 एवढा टक्के हा महाराष्ट्रात एकूण जातीपैकी हा धर्म आहे, 79.83. दुसरी गोष्ट, इस्लाम जो आहे तो 11.54% आहे. बौद्ध जो आहे तो 5.81% आहे. जैन आहे 1.25% आणि ख्रिश्चन आहे ते 0.96 म्हणजे 0.96%. शीख आहेत ते 0.2% आणि पारशी आणि यहुदी मिळून 0.16% ही जात आहे. हे टोटल 8 जाती आणि हे त्यांचं पर्सेंटेज आहे. याच्यामध्ये कुठला धर्म छोटा आहे, कुठला धर्म मोठा आहे असा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये येत नाही. सर्वच धर्म मोठे आहेत, सर्व धर्म एक दिलाने एकमताने वागतात. याचं उत्तम उदाहरण जर बघायला गेलं तर एखादा शेजारी असेल आपला मित्र, जर समजा तो एक्सपायर झाला तर त्याच्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. हा खूप महत्वाचा विषय आहे. कुठलाही आमदार खासदार वगैरे कोणी येत नाही. कारण की एक आमदार खासदाराकडे नाही म्हणलं तर एक जिल्हा विकत घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. पण हे तुम्हाला सांगणार नाही, हा कुठलाही याच्यावरती कोणीही आवाज काढत नाही. कारण की आपलं काय विषय सांगतोय, आपण 2000ला विकलं जातो. निवडणुकीमध्ये 2000 रुपये दिले की आपलं विकलं जातो आणि एक जेवणाचं ताट, एक कोंबडी मारलेली असते किंवा एक बकर मारलेला असते, विषय संपला. ह्याच्यावरती आपण विकलो गेलेलो असतो. आणि त्यानंतर 5 वर्ष आपल्याला त्यांचं बोलणं खावं लागतं. त्यांच्या भेटीसाठी सुद्धा 2-2, 4-4, 10-10 दिवस त्यांच्यासोबत वेट करावा लागतो. त्यांचं काय असेल ते बोलणं योग्य असेल नसेल, आपल्याला न्याय मिळेल नाही मिळेल, आपण तिथून निघून जायचं असतं. कारण की आपण विकलो गेलेलो असतो. हा खूप महत्वाचा विषय आहे. मला आता सांगायचं आहे, जवळजवळ 2014 पासून हा मराठा आरक्षणाचा विषय पुढे आलेला आहे आणि 2021ला परत जयश्री पाटील आणि गुणवर्ती सदावर्ती यांनी विरोधात त्यांच्या केस टाकलेले आहे. ते कुठल्या जातीचे आहेत, ते कुठल्या धर्माचे आहेत, ह्याच्याशी आमचा देणं घेणं काय नाही आहे. पण आमच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकीचं एक उत्तम उदाहरण मला सांगायचं आहे. कारण की आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या गावामध्ये मशाल मोर्चे वगैरे सगळं, ट्रॅक्टर मोर्चा, हे मोर्चा ते मोर्चा, सर्व जाती धर्मीय लोक जे आपले मित्र बांधव आहेत ते सर्वचे सर्व एकत्र येऊन खूप मोठं अख्खं गाव पेटलेलं मला दिसून आलेलं आहे. मी स्वतः बघितलेले आहेत. त्यामुळं कोणीही जाती धर्माचा विषय न करता असंच एक दलानं एक मताने एकत्र यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, एखाद्या जंगलामधून, एक जंगल आहे, जंगलामध्ये खूप मोठे वृक्ष आहेत, वृक्षामधून एखादा छोटासा बी वरती आलेला आहे, त्याला कोंब सुटलेला आहे. 1-2 महिन्यामध्ये तो इतका मोठा झाला की त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. एकदम छोटं व्यक्तिमत्व, कुठलेही ईडी वगैरे कुठलेही सरकार कोणीही त्यांच्यावर लावू शकत नाही, कारण एवढी संपत्तीच नाहीये. सो असा जर एखादा कार्यकर्ता असेल किंवा एखादा सदस्य असेल आपल्यासारखा, त्याच्यामध्ये जर एवढी ताकद असेल तर प्रत्येकाने जर अशाच ताकदीने उठून उभा राहिलं तर 100% अख्खा महाराष्ट्र नाही, केंद्रापर्यंत याची बातमी गेलेली होती आणि केंद्रापर्यंत ह्याची झळ पोचलेली होती. कारण की महाराष्ट्र जर गेला हातातून, भाजप किंवा शिवसेना जे शिंदे पार्टीचे आहेत, तर लय मोठा विषय होणार. हा विषय त्यांच्या डोक्यात आलेला आहे. 100% कुठेतरी पावलं उचलतील. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील.
खरंच त्यांना खूप खूप धन्यवाद असतील आपल्या चॅनलकडून. दुसरी गोष्ट, आपले जे इतर कास्टचे जे मुलांनी, ज्या पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणासाठी सपोर्ट केला आणि समाजाला महाराष्ट्रात दाखवून दिलं की बाबा आपल्यामध्ये भांडणं नाही आहेत, आपल्यामध्ये भांडणं लावल्याने वेगळे आहेत आणि आपण त्यांच्या बोलण्यानं भांडणं आपल्या समाजामध्ये लावून घेतो, एकेकाची डोकं फोडून घेतो. अशा पद्धतीनं जर असेल तर मग काय विषय वेगळा आहे. तुम्ही आताच जाणून घ्यायचं की बाबा हे जे कार्यकर्ते आहेत ना, जे सदस्य आहेत, विधानसभा असेल किंवा राज्यसभेचे सदस्य असतील, हे ह्या गोष्टीवरतीच निवडून येतात. प्रत्येक राज्यामध्येच सेम बिहारची राज्यघटना, बिहारची जी आता जनगणना झाली होती अलीकडचा तो विषय आहे. आणि मी जे तुम्हाला आता सांगितलेले 2011च्या जनगणनेनुसार ती काही जी संख्या आहे 8 जाती आणि बाकी सगळं, त्याचं मी रेशो सांगितलेलं होता. सेम आता ही वाढलेली असते, कारण की महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पूर्ण याच्यामध्ये पूर्ण संविधान जे दिलेलं आहे, संविधानाचे जनक असतील आपले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्राला जे आरक्षण चालू केलं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आणि जे स्वराज्याची निर्मिती केली ती म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. या तिघांना ही त्रिवार अभिवादन करतो मी आपल्या चॅनलकडून, कारण की ते नसतील तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र किंवा भारत एवढ्या मोठ्या पदावर किंवा एवढ्या मोठ्या स्थानी, उच्च स्थानी असेल, रेल्वे विभाग असेल, ऊर्जा विभाग असेल, बाकी यांत्रिकीकरण असेल किंवा उद्योग विभाग असेल किंवा कुठलाही विभाग असेल, याच्यामध्ये त्यांचं नाव येणं पॉसिबल नसतं जर हे व्यक्ती जर नसते तर. कारण की त्या लोकांना मानणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यासारखे काही संत आहेत, ज्योतिराव फुले आहेत, हे आहेत, ते आहेत, त्यांच्यामुळं शिक्षण वगैरे चालू झालं. बहिणाबाई चौधरी असतील, आनंदीबाई जोशी असतील, बाकी सर्व जे आहेत त्यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा असेल, सर्वांना. कारण की आपण कुठली राजकारणी नाही आहेत, कारण की आपणच एकमेकाला मदत करायचं आहे. आणि लवकरच मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, कारण की खूप महत्त्वाचं असतं. एखादा समाज किंवा एखादा समाजातील घटक असेल किंवा उपजात असेल, ती का पेटून उठते ज्यावेळी तिला त्यांच्या जे मागासलेपणाचं जाणीव व्हायला लागते त्यावेळी ती पेटून उठत असते. गेले 10 वर्ष झाले त्यांनी सोसलेलं आहे, त्यामुळे ते पेटून उठलेले आहेत. म्हणजे तो आवाज कधी काढतोय त्याला ती झळ पोचत असते त्यावेळी तो आवाज काढत असतो समाज. अशाच पद्धतीनं मराठा समाजाचं उत्तम उदाहरण झालेलं आहे. पण जर यावेळी जर त्यांचं आरक्षण नाही दिलं तर खरंच मोठमोठ्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडणार आहेत. 100% तो विषय होणार आहे. आता पाठीमागे जाऊयात. आपल्या विद्यार्थ्यांचा चॅनल आहे, तुमचा आमचा चॅनल आहे, खूप महत्त्वाचा आहे. तर ह्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तुमच्यावरती काय परिणाम करेल का परीक्षेसाठी, खूप महत्त्वाचा आहे. काही मुलांनी मला सांगितले की जरांगे पाटलांनी सांगितले की बाबा हे मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणीही कुठली भरती काढू नका. कालच जलसंपदा विभागाला भरती पडले. आता तुम्ही सांगा, असा विषय काय नाहीये. कारण की आरक्षण हा का विषय 1-2 दिवसाचा किंवा 1-2 महिन्याचा नाहीये. पाठपुरावे करून योग्य ते निकाल, योग्य ते सगळं विषय व्हायला लागतात. परत जर सदावर्ती किंवा जयश्री पाटील यासारखे व्यक्ती पुढे आला आणि परत याचिका दाखल केली तर परत काय, मग तुमचे एज बार होऊन जाईल ना याच्यामध्ये. ज्या मराठा समाज असेल, SC असेल, ST असेल, कारण की एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल आणि सगळ्यांवरती बंदी आणली तर सगळ्याच समाजातील सगळ्याच घटकाचं नुकसान आहे यामध्ये. सो एवढं सोपं नाहीये. तुम्ही असं काय समजू नका. तुमचा अभ्यास, तुमचं सगळं करा. तुमचं आरक्षण तुमच्या सोबतच आहे, लक्षात ठेवा. ज्याचं आहे, जोपर्यंत निकाल लागत नाही कोर्टाचा तोपर्यंत तुमचा त्याच्यावरती काही करू नका आणि कुठल्या पद्धतीनं स्टे वगैरे येणार नाहीये, लक्षात ठेवा. समजलं. कारण की ही ह्याचे आहे, म्हणजे हायकोर्टाचं किंवा कोर्टाचा मॅटर आहे किंवा संविधानाचा विषय आहे. हे सगळं सदस्य वगैरे एकत्र बसून खंडपीठ तयार होऊन हे ते सगळं चालू होईल. पण याच्यासाठी कमीत कमी 5-6 महिन्याचा विषय असाच इझिली जाऊ शकतो. तोपर्यंत 2-5 भरती अशाच निघून जातील तुमच्या विविध डिपार्टमेंटच्या. ठीक आहे ना. सो खूप महत्त्वाचा विषय आहे. मला एकच सांगायचं आहे, कुठल्याही पद्धतीनं ह्या भरतीवरती इफेक्ट होणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीने काळजी करू नका. तुम्ही तुमच्या अभ्यासावरती, फिजिकलवरती असेल किंवा तुमचं काय असेल चालू ते जोमाने चालू करा. मराठा समाजातील व्यक्तींना पण खूप खूप आभार आहे. लवकरच त्यांनी हे मागे घेतलेलं आहे, तुमचा जो मोर्चा आहे तो मागे घेतलेला आहे आणि याच्यावरती योग्य ते निर्णय लवकरच येणाऱ्या दिवसामध्ये होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलकडून सर्व समाजातील जे काही माझे बांधव आहेत त्यांना खूप खूप आभार असतील, कारण की त्यांनी खूप मोठा सपोर्ट मराठा समाजाला केलेला आहे, हे दिसून आलेलं आहे. आणि याच्यामधून परत एकदा महाराष्ट्र हा एक दिलाने एक मतांना जगत असलेला आपल्याला दिसलेला आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा असतील. तुम्ही पटापट लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही जर योग्य माहिती वाटत असेल तर एक कमेंट करून सांगा, सर योग्य माहिती आहे, किंवा तुमचं काय मत आहे हे पण तुम्ही सांगू शकताय. ठीक आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.